नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाची गुड न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता मित्रांनो, शिक्षक भरतीचा पहिला राऊंड या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये काही विद्यार्थी ऑप्शन राहिल्यामुळे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे त्याच्यासुद्धा जागा काही शिल्लक आहेत। त्याच्यानंतर माजी सैनिकच्या सुद्धा जागा शिल्लक आहेत। तर हा कन्व्हर्टेड राऊंड कधी लागणार, निवडणूक आयोगाची याला परवानगी आता मिळालेली आहे। तर नेमकं काय मॅटर आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता दुसरा राऊंड कधीपर्यंत लागणार याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहा मित्रांनो, काल एक प्रसिद्धीपत्रक शिक्षक भरतीबाबत प्रसिद्ध झालेले आहे। पहा तारीखसुद्धा या ठिकाणी पाहू शकता, 19/4/2024 रोजी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे। आता शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक काय नेमकी माहिती पहा पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 25/2/2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवड यादी शिफारस असलेली सुधारणा गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरातीनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे। म्हणजे प्रसिद्ध करण्यात आली की 25/2 तारखेला पहिला राऊंड या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यानंतर त्यानुसार पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या नियुक्ती प्राधिकरण स्तरावर सुरू करण्यात आली होती। पुढचा मुद्दा या दरम्यान भारतीय निवडणूक आयोग यांनी लोकसभा 2024 निवडणूक कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली। या आचारसंहितेचा कालावधी नियुक्ती संदर्भातील कार्यवाही निर्बंध आले। या आचारसंहितेमुळे काय नियुक्तीसाठी निर्बंध आले। पुढे तथापि या विषयाची तातडीची तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। म्हणजे ही भरती प्रक्रिया चालू राहावी आचारसंहितेमध्ये सुद्धा असा प्रस्ताव या ठिकाणी केलेला होता। या संदर्भात भारत निवडणूक आयोग म्हणजे मित्रांनो आपलं भारतीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस असलेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मित्रांनो आता विदर्भातील काही जिल्ह्याची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली, या संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसेच शासन पत्र क्रमांक दिनांक 19/4/2024 या कार्यालयास कळविण्यात आली आहे। त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकरण यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो आता ज्या ठिकाणच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी जे विद्यार्थी आता शिक्षक म्हणून या ठिकाणी लागलेले परंतु त्यांना नियुक्ती भेटली नाही, तर त्यांना आता ज्या जिल्ह्याच्या निवडणुका पार पडलेले पहिल्या टप्प्याचे निवडणूक मित्रांनो काल पार पडलेले, त्यामुळे अशा जिल्ह्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आता नियुक्ती या ठिकाणी भेटणार। काही जिल्ह्यामध्ये नियुक्ती भेटलेली, काही जिल्ह्यामध्ये नाही। काही जिल्ह्याच्या निवडणुका म्हणजे मित्रांनो याच्यावरून एक सिद्ध होते की जर ज्या जिल्ह्यामध्ये निवडणुका बाकी आहेत जसे की मराठवाडा असेल यांची 19 का एप्रिलला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई विभागामध्ये जर पाहिलं तर 20 मेला निवडणूक आहे, तर मुंबई विभागामधल्या 20 मेच्या नंतर नियुक्त्या भेटतील। म्हणजे निवडणुका तुमच्या जिल्ह्याच्या तुमच्या विभागाच्या संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती भेटू शकतात। आता ह्या नियुक्त्या दिल्याच्या नंतर साधारणतः मित्रांनो मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत म्हणजेच मे महिन्याच्या 30 तारखेपर्यंत जे विद्यार्थी या ठिकाणी लागलेले त्यांना नियुक्ती या ठिकाणी भेटणार आहे, हे या ठिकाणी सिद्ध झालेले। कारण की 20 मे लास्ट तारीख आहे आणि 20 मे मतदान झाल्याच्या नंतर जसं की मुंबई विभागाचं 20 मेला मतदान आहे, त्याच्यानंतर मित्रांनो त्या मुंबईमध्ये जे विद्यार्थी लागतील किंवा कोकण विभागात जे विद्यार्थी लागतील त्या विद्यार्थ्यांना 20 मेच्या नंतर या ठिकाणी नियुक्ती भेटणार आहे। म्हणजेच मित्रांनो आपला जो काही सेकंड राऊंड या ठिकाणी लागणार आहे तर तो जूनच्या 10 तारखेपर्यंत या ठिकाणी लागण्याची शक्यता दाट आहे। त्याच्या अगोदर सुद्धा लागू शकतो, परंतु मित्रांनो जास्तीत जास्त शक्यता 10 जूनपर्यंत मेरिट या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे दुसरा राऊंड। तर मित्रांनो ही होती माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा।